यांनी मानवाच्या मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना आत्म्याच्या संपूर्ण प्रवासाचे रहस्य सांगितले. ही कथा केवळ एक कहाणी नाही, तर ते एक ज्ञान आहे जे आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगते. मित्रांनो, या कथेची फलश्रुती ही आहे की जो कोणी ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकतो त्याच्या मनातील मृत्यूची भीती कमी होते, त्याला आपल्या कर्मांचे महत्त्व कळते आणि नकळतपणे का होईना त्याच्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. ही माहिती जाणून घेतल्याने आपण आपले जीवन अधिक जबाबदारीने आणि चांगल्या मार्गाने जगू शकतो, कारण आपल्याला कळतं की आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब पुढे होणार आहे. मित्रांनो, ही कथा आणि त्यातील सखोल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी खूप मोलाचा ठरेल. प्लीज माझ्या या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. तसेच आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी या प्रार्थनेसह कमेंटमध्ये ओम शांती लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग सुरुवात करूया त्या गोड प्रवासाला. जगाच्या या रहाटघाटग्यातून एका जीवाची निघून जाण्याची वेळ आली होती. खोलीतील वातावरण जड झालं होतं. हवेत एक प्रकारची शांतता आणि भीती पसरली होती. अंथरुणावर पडलेल्या त्या शरीरातील प्राणज्योत हळूहळू मालवत होती. कुटुंबातील प्रत्येक जण त्या शरीराभोवती जमला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात प्रार्थना होती. आणि अखेर तो क्षण आला. शरीराने शेवटचा श्वास घेतला आणि त्याचबरोबर आत अडकलेला आत्मा एका क्षणात शरीराच्या बंधनातून मुक्त झाला. जसा एखादा पक्षी अचानक पिंजऱ्याचं दार उघडल्यावर बाहेर येतो, पण त्याला कळत नाही की आता कुठे जायचे, तशीच त्या आत्म्याची अवस्था झाली होती. तो आत्मा एका सूक्ष्म वायुरूप अवस्थेत त्याच खोलीत उभा होता. त्याला काहीच कळत नव्हते की हे काय झाले आहे. त्याला त्याचेच शरीर अंथरुणावर शांत झोपलेले दिसत होते. त्याला वाटले, कदाचित मी स्वप्न पाहत आहे. त्याने स्वतःला चिमटा घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला शरीरच नव्हते. त्याच्या कानावर त्याच्याच मुलाबाळांचा, पत्नीचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पडत होता. त्याची पत्नी त्याच्या निष्प्राण शरीराला बिलगून रडत होती. अहो, उठा ना, असं आम्हाला सोडून कुठे गेलात? त्याचा मुलगा डोक्याला हात लावून बसला होता. जणू त्याच्या डोक्यावरचे आभाळच कोसळले होते. त्याची लहानगी मुलगी तर भांबावून गेली होती. तिला कळतच नव्हते की तिचे बाबा तिच्याकडे बघत का नाही, तिला जवळ का घेत नाही. हे सगळं पाहून तो आत्मा पूर्णपणे गोंधळून गेला होता. तो ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होता, अरे, मी इथेच आहे, तुमच्या जवळच उभा आहे, मी कुठेही गेलेलो नाही, तुम्ही रडू नका. पण त्याचा आवाज कोणापर्यंतही पोहोचत नव्हता. तो त्याच्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तिला धीर देण्याचा प्रयत्न